Ram Krishna.
Hare
हरे हरा भेदा पुढे रामनाथांना ढाळेगावकर आणि पाठीमागे गुरुजी म्हणा.
करू नाही नका Oh,
हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करूवा एकमेकाचे हृदय कोणी साखरेचे ठाई भेद कासीला एक वेलांटीच आड एक एकाच्या हृदय गोडी साखरेची ठाई वाम सवे भाग तुका मने एकचे अंग एक एकाचे हृदय गोडी साखरेची ठाई विठाला मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वजा मंगलम पुण्यकाक्षु मंगलायत तनुष मंगलम भगवान शंभो मंगलम वर्षभध्वजा मंगलम पार्वती नाथ मंगलात तनु शिवम सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तात्रे विनाशाय श्री कृष्ण वयं नमः। ओम रामदूताय विद्महे कपिराजाय धीमहि तन्नो प्रचोदयात्। आज आपण सेवेकरता घेतलेला अभंग आहे। भगवान शंकराच्या दरबारात मारुतीरायाचा सारा समोर राम जन्म त्याच्यामध्ये आलेला आहे। पर्वकाळ लय मोठाले साधायले या सप्त्या एवढं पर्वकाळ कोणचं साधत नाही। राम जन्म गवसायला महादेवाची असर 12 गवसायला आणि मारुतीरायाचा सारा शेवट गवसायला म्हणजे केवढं आपलं भाग्य म्हणावं विठाला। आज आपल्याला दुपारा कुठं कीर्तन झालं असेल कुठं भजनच झालं असेल पण देशभर आपल्याला कारण आपण कोणत्या वंशातले लोक आहात। पुढे या इथं बघ जागा या पुढे चला हे एवढं पटांगण कशाला केलं तुम्हाला वाट्यावर बसायला का। तर महाराज सांगतात आज आपण रामाचा जन्म झाला म्हणजे आपण सूर्यवंशी लोक आहात। आपण कोणत्या वंशातले वंश 4 प्रकार पडतात तसे वंश वेगळे वेगळे बरेच प्रकार आहेत पण श्रीमद भागवतामध्ये 2 वंशाचं प्रामुख्याने वर्णन केल्या जातं। कारण माझा अटॅक झाल्यापासून आता भागवत करायचं सोडून दिलं जास्त कीर्तनच धरले विठाला।
तर महाराज सांगतात आपण कोणत्या वंशातले? सूर्यवंश. सूर्यवंशामध्ये 96 कुळ आहे. किती कुळ आहेत? 96. तुम्ही दाते पंचांग पहा, त्याच्या 96 कुळी लिहिलेले. 96 कुळ आहे, पण वंशी एकच आहे, सूर्यवंशी. आता चंद्रवंशामधला भाग 90व्यामध्ये शेवटला सोमवंशी असे शब्द आलेला आहे. सोम नावाचे ऋषी आणि तिथून जे झालेला सोमवंशी त्याला कोणी चंद्रवंशी असं म्हणते. म्हणजे चंद्राच्या वंशात भगवान श्रीकृष्णानं जन्म धारण केला आणि एक असाला परशुराम चंद्रवंशात. मग सगळे देवाचे अवतार सूर्यवंशात. विठ्ठल असा नियम आहे. ब्रह्मदेव विष्णू भगवान परमात्मा ज्यावेळेस विष्णू भगवान शयन करून आलेले, निद्रा जगतपते. जगतपते निद्रिस्त असतात. आपण म्हणतात ना देवाला झोपेतून उठवायचे अभंग म्हणतात, झोपी घालायचे अभंग, उठवायचे अभंग. तसं संस्कृत व्यास असते त्याच्या रूपांतर अभंग केले. तर महाराज सांगतात ओम आगस्तिर माधव पंचे शुभशय. भगवान परमात्माच्या बेंबे वाट ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि येडा ऐसा ब्रह्मा एकटा होता. ज्ञानेश्वरी 13 अध्यायाला वर्णन केलेलं आहे. तर भगवान परमात्मानं त्याला हंस रूप धारण केलं. हंस रूपी ब्रह्मा उपदेश हरी. चतुर्शिलोकावरी भागवत 4 श्लोकाचं भागवत व्यास महाराजानं किंवा सुखाचार्यानं 18,000च्या पुढे नेऊन श्लोक घातले. विठ्ठल म्हणून ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या बेंबी वाट झाला ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाच्या मनापासून उत्पन्न झालेला मरीच ऋषी. मरीच ऋषी पासून कश्यप ऋषी उत्पत्ती झाली. कश्यप ऋषीच्या पोराचं नाव सूर्य आहे. त्याला 13 बायका होत्या. कश्यप गोत्रायाम ध्यानात येईन गेले की गोत्र गुरु कश्यप गोत्रायाम किंवा काश्यप ऋषी दुसरा. कश्यप आणि काश्यप हे 2 आहेत. गडबडीमध्ये कश्यप नावाचं जमलं तरी जमतं, नाही तर काश्यप गोत्रायाम म्हणलं तरी चालते. पण प्रत्येकाचं नाव अलग गोत्र आलं. माझ्याजवळ गोत्रावळी म्हणून पुस्तक आहे एवढं. मला कुणीकडे गेलं की ग्रंथ आणायचं नाव आहे. जवळजवळ मला उचलत नाही तेवढे ग्रंथ आहेत. विठ्ठल मग त्या सूर्याच्या पोराचं नाव मनू आहे. असे त्या मनूपासून उत्पत्ती होत 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 दशरथ राजा 25व्या पिढीचे. मग त्याच्यात दिलीप राजे आले, रघुराजे आले, पंचराजे आले, आजेपाल राजे आले, खटवांग राजे आले. अनेक प्रकार वेगळे वेगळे सांगत बसलं तर त्याच्यातच कीर्तन थोडं दिग्दर्शन करावे. तर महाराज सांगतात मग दशरथ राजा दशरथाला नयानं 1000 वर्ष लेकरू बाळ नव्हतं. दशरथानं पुण्य केले कोट्यानं कोटी असे शब्द वापरले जातात. पण एका ब्राह्मणाचा त्यांना शाप होता, श्रावण बाळ. आता काही लोक म्हणतात श्रावण बाळाच्या बापाचं नाव काय? आता त्याच्या बापानं तुझं काय आडून राहिले का? कुठेतरी लिखाण केलेलं आहे का त्याचं सांगायला? लिखाण केलं असतं तर हुडकून काढलं असतं. पण सत्यवती असं नाव म्हणतात. वसुकरण त्याच्या बापाचं नाव असं म्हणतात. विठ्ठल मग ते माय बापाला असे काठी घेतली त्याला इकून तराजू बांधलं, इकून बांधलं,
गुळ मोपतो आपण काही एकूण तराजूमध्ये ठेवतात लोखंडाचं काय असेल ते एकूण गुळ म्हणा काही असं ठेवतात आपण साखर काही वगैरे वगैरे. तसं त्यानं आई वडिलाला घेऊन जाऊ लागला. घोर जंगलामध्ये गेले. हा ते दिल्लीच्या अलीकडच्या बाजूलाच होते आणि परिसर असताना थोडका काही अंश अविद्येचा परिसर. मग पाने ताण लागली बाळा म्हणले, कारण आई वडिलाची सेवा करणं हा यजुर्वेदामध्ये धर्म सांगितलेला. हा तर महाराज सांगतात सर्व तीर्थमयी माता सर्व पितामय देवता मातरम पितरम तस्मात् सर्व भावेन पूजयत. विठ्ठल मग पाणी आणायला गेला. ते झाडाच्या आपलं गवत असते त्या गवताला अशी जुडी बांधणी करायचं म्हणजे खून वळखायला. मग तिथं बुडबुड 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 असं वाजलं. ते घागर असतील वाजत या पाणीमध्ये जाताना असे पक्कून बुडी तर पक्कून वर येते घागर. एकूण अर्धी रिकामी ठेवावं लागते म्हणजे मध्ये पाणी गेलं तर हवा बाहेर घालते. बुडबुड वाजलं तेव्हा राजा दशरथ कसा होता लक्षवेधी. हा लक्ष कसं आहे त्याच तिथून आवाज आला त्याला शब्दवेधी म्हणतात. शब्द तिकडून उमटला. अंधारात जरी पाणी कोण मारला तर त्याला जाऊन लागत होता. आता आपण 10 वेळेस त्या आंब्याच्या झाडाला ढोंडे घालतो आंबा काही पडत नाही. पडणं गेला की जाऊ दे आंबट आहे म्हणतो. अरे बाबा पडत नाही असं समज आंबट कशाला म्हणतो. तसं त्याला बाण लागला त्यानं चिरकलं. चिरकल्या बराबर राजा दशरथ गेला. अरे बाप मी हरण म्हणून शिकार करायला गेलो. हा तुम्ही म्हणता मग ते काय कोंबडी बकरीने हरण खात होते का ते मला माहित नाही पण शिकार करत होते इतकंच सांगतो. विठ्ठल मग ते म्हणले मग आता मी तर मरणार राजा पण माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन पाजव. मग आता पण बोलू नको म्हणले. बोलल्यावर पाणी पिणार नाही. मग त्यानं पाणी घेऊन गेला. तिथंच मेला सांगून. मग आता हे मेला हे कसं सांगावं. पाणी आणून ठेवून हाताला स्पर्श केला त्या पाण्याच्या घागरीचा. पण ते म्हणले श्रावण मला बोलत नाहीस. आता श्रावण नव्हता ते बोलणच कुठं. हा कसा बोलत नाही तर आम्ही पाणी पित नाहीत. दोघे बदार्य अंगम गलितम पिरितम मुंडम दशविहीनम जातम तुंडम प्रतयात रोहित्वा दंडम पदम अशा मूढमती असा अवस्था म्हातारे होते. बाळा तू आम्हाला बोलल्याशिवाय पाणी पित नाही. मग त्यानं म्हणला बाळा तुमचा बाळ माझ्या हातून अचानक मेला आहे आणि मी दशरथ राजा आहे. मग त्यानं शाप दिला. अरे रे 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 मला म्हणले पुत्र एकुलता एक होता काशीला घेऊन जावं लागलेला आणि मग तू मध्ये मारलास. तुला बी 4 पोरं होतील म्हणजे तडपू तडपू मरशील म्हणजे तुला पाणी पाजवायला शिल्लक राहणार नाही. त्याला आनंद झाला. कारण लेकरू बाळ नव्हतं आणि होतंय म्हणल्यावर आनंदच होतंय नाही. आताही कोणला लेकरू बाळ नसेल तर भगवंताचे ध्यान करा आराधना करा त्याच्या कृपेने होतं. एवढं सत्य. विठ्ठल आणि काही जणला होत नाही त्याचे बी काही चिंतन ग्रंथामध्ये पुष्कळसे केलेलं आहे. पण त्या मागलच्या महाराजांनी एकदा सांगितलं होतं इंदुरकरांना त्याच्यावर केस अजून मिटली नाही. मग मी तरी कशाला घेणं देणं उडग कळेल बस पाठकुळी. विठ्ठल कारण पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा फळप्याचे. तर महाराज सांगतात बाबा मग त्या म्हाताऱ्यानं शाप दिला. मग दशरथ राजानं यज्ञ केला. 7 समुद्राचं पाणी आणलं. 7 तीर्थाचे म्हणजे 21 तीर्थाचं पाणी आणलं.
एक आपलं सप्त समुद्राचं पाणी आणलं. अनेक ठिकाणचं, जसं आपण मूळ शांती करताना कमीत कमी 27 ठिकाणचं पाणी आणायला लागतं. 27 नक्षत्र आहे, 27 वनस्पती आणायला लागतो आणि 27 ठिकाणचं पाणी आणायला लागतं. कोण्या मंदिराच्या समोरची, हत्तीच्या पायाच खालची, घोड्याच्या पायाखालची माती आणायला लागतो. हा, जमिनीच्या माती, अशा प्रकार. तेव्हा सारा अनेक प्रकारात मिसळावं लागते. तेव्हा त्याचे 42 मंत्र म्हणण्यावर शांती होते. विठ्ठल. तर महाराज सांगतात, मग त्यांना यत्न केला आणि यज्ञ नारायण प्रसन्न झाला. अहो, यज्ञ नारायण आवती टाकणारा का साधा माणूस होता का?